स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। मुकुंदनगरमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला। संतप्त कर्मचाऱ्यांचा पालिका गेटवर आक्रोश। मुकुंदनगरमध्ये सेवा बंदचा इशारा। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात पालिका कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका कर्मचारी संघटना आक्रमक झाली। संतप्त कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या गेटसमोर जोरदार निदर्शने करत घटनेचा तीव्र निषेध केला। कर्मचाऱ्यांवर हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत अशी ठाम भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी मुकुंदनगर भागातील पालिकेच्या सेवा बंद करण्याचा इशारा दिला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। दरम्यान घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून हल्लेखोरांवर काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। कामगारावर हल्ला करणाऱ्या जिहाद्यांचा हम सब कामगार या जुटीचा सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या वृत्तीचा अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने आताच उशीर का झालेला असताना पण आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि धीरज परदेशी या कामगारावर जो काही भ्याड हल्ला करण्यात आला या मुकुंदनगर परिसरामध्ये त्याचा जाहीर असा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे। हा निषेध करत असताना एक खंत वाटते की कर्मचारी त्याचे अंमलबजावणी त्याच्या कामाची करत असताना शासकीय कामात अडथळा आणण्याचा उद्देश असणारे हे जे वृत्तीचे लोक आहेत यांच्यावर पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर कारवाई करावी। एका कर्मचाऱ्याला 10 ते 12 लोक मारत होते, तो कर्मचारी आज मृत्यूशय्येच्या दारात बसलेला आहे आणि त्याचे घरचे कुटुंब इतकं डिस्टर्ब झालेली की महापालिकेत त्यांनी काम करावं का नाही अशी परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे आणि इतरही सगळे कामगारांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। हे भीतीचं वातावरण निर्माण होत असताना आम्ही आता कर्मचाऱ्यांना फोनवर राहिलेत आणि त्यांना सांगतोय की आपण या क्षणापासून मुकुंदनगर या परिसरातले सर्व नागरी सेवा बंद करणार आहोत। आताच आम्ही परिमल निकम साहेब असतील त्यांना सांगितलं जर आता पाणी असेल रात्री तर रात्री पाणी सुटलं नाही पाहिजे त्या परिसरात, आत्ताच्या आत्ता पाणी बंद करा। पाठच्या आमच्या ज्या झाडू कामगाराच्या हाजऱ्या आहेत त्या सुद्धा आम्ही सगळ्या एसआयला सीएसआयला सांगणार आहोत की या झाडू सकाळी आपल्या तिथे गेला नाही पाहिजेत, म्हणजे जेणेकरून आम्ही जर सेवा पुरवतो लोक जीवावर उदार होऊन काम करतात आणि इथं प्रशासन आमची कुठलीच दखल घेत नाही, आमची देणी देत नाहीत, आम्हाला संरक्षण देत नाहीत, मग लोकांनी काम करायचं कसं। आणि हा जो परिसर आहे मुकुंदनगर इथं कायमच आमच्या कर्मचाऱ्याला हॅरेसमेंट केली जाते। कोविड मध्ये आमच्या अनेक कर्मचाऱ्यांवर हल्ले केले गेले, त्यांच्याकडनं व्हॅक्सिन विकसावून घेतले, तरी आम्ही त्यावेळेस आंदोलन केलं होतं। हे करत असताना बी आमचा कामगार आज तिथं झाडून घेतो, लाईट लावतो, पाणी सोडतो, आरोग्याचा दवाखाना सुद्धा मुकुंदनगर मध्ये आज तिथं सगळ्या महिला कर्मचारी आहेत। त्या महिला कर्मचाऱ्यांनी किती भीतीच्या वातावरणात आजही काम करतात। जर पुरुषावर ही वेळ येते, पुरुषाला जर असा हल्ला होतो तर महिलांनी कशा पद्धतीत मुकुंदनगर मध्ये काम करायचं। त्याच्यामुळे आताच वायकर साहेबांनी डिक्लेअर केले 2 दिवसात आम्ही हे काम संपूर्ण 100% बंद करणार। जर 2 दिवसात जर बंद नाही झालं, आयुक्तांनी आमचं ऐकलं नाही किंवा पोलीस प्रशासनाने त्या ज्यांनी लोकांनी मारहाण केली त्यांना अटक केली नाही समजा उद्या 24 तासापर्यंत, तर आम्ही संपूर्ण मुकुंदनगर हा परिसर बहिष्कार टाकून पालिकेचा एकही कामगार तिथं जाणार नाही व सोमवारपासून संपूर्ण पालिका बंद होऊन संपूर्ण इथं निषेध रूपाने आम्ही आंदोलन करणार आहोत। तरी आम्ही सर्व युनियनच्या पदाधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने अशी विनंती करतो की आज जे मारहाण झालेले परदेशी हा कामगार आहे याला लवकरात लवकर बरं वाटावा असं आम्ही परमेश्वराकडे विनंती करतो। इलेक्ट्रिक विभागातील एक कंत्राटी कर्मचारी मुकुंदनगर भागामध्ये दुपारी काम करत असताना पोलवर तो चढत होता। तेथील नागरिकांनी त्याच्यावर हल्ला केला। हल्ला इतका भयानक केला की तो कर्मचारी आताही बेशुद्ध अवस्थेमध्ये मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि काही कारण नव्हतं। नेहमीच तिकाडा तो जो भाग आहे मुकुंदनगर त्या भागामध्ये आमचा सफाई कामगार असेल, पाणी पुरवठ्याचा कामगार असेल, इतर ऑफिशियल कर्मचारी काय निमित्ताने गेले असेल त्यांना शिवीगाळ करणं, धमक्या देणं अशा स्वरूपाचे हे नेहमीच आरोगंटपणानं वागलेली ही मंडळी आहेत। आणि आता आज तर इतकं हद्द झाली की तो कर्मचारी बेशुद्ध अवस्थेत आहे, त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे, मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये त्याला नेलेलं आहे। असं असताना सुद्धा त्यांच्यावर काही परिणाम नाही। त्यातला आपला एक परमनंट कर्मचारी आत्ताच पोलीस स्टेशनला FIR फाईल करण्यासाठी गेलेला आहे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून, आणि तो ते कायदेशीर प्रोसिजर चालू होईल। पण हे जर असं सारखं चालू राहिलेलं आहे, आमचा महानगरपालिकेतील कामगार कर्मचारी हा जर फक्त शिव्या खाणे आणि लोकांचा मार खाण्यासाठी जर असेल
तर आम्हाला त्या कामाची सुद्धा गरज राहिलेली नाही. वास्तविक पाहता नेहमीच असे हल्ले होत आहेत कामगारांवर, काही कारण नसताना. कामगार एवढे काम करतात, पहाटे 5 वाजेपासून त्या भागामध्ये किंवा सर्वच भागामध्ये सफाई कामगार कामाला जातो, साफसफाई केली जाते, तिथेही त्यांना तोच अनुभव येतो. ह्या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी निपटारा झाला पाहिजे. महाराष्ट्र शासन असेल किंवा पोलीस यंत्रणा असतील, या सर्वांनी त्याची दखल घेतली पाहिजे. संबंधितांवर कडक कारवाई केली पाहिजे. आणि महानगरपालिका कामगार युनियन म्हणून आम्ही आज या आलेलो आहे मानसिकतेत, की जर असेच वेळोवेळी हल्ले होतात, असेच हल्ले जर जीव घेणे हल्ले होत असतील, आणि आज तर तो जीव घेणेच हल्ला झालेला आहे, तो कामगार कर्मचारी कोणत्या हुद्द्याचा आहे, काय करतोय याच्यापेक्षा तो कर्मचारी आहे, आणि त्याच्यावर जो हल्ला झालाय तो एकदम भ्याड पद्धतीने हल्ला झालेला आहे. आणि ह्याचा निषेध म्हणून आम्ही आज महानगरपालिकेच्या गेट, आम्हाला उशिरा कळालं, तो हॉस्पिटल गेल्यानंतर शिफ्ट केल्यानंतरच कळालं, कारण अशा घटना 3:30-4च्या दरम्यान घडली, पण तो कर्मचारी जे होते आपले इलेक्ट्रिक विभागातले ते सगळे त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या गडबडीत असल्यामुळं जेव्हा ऍडमिट केलं, मग त्याची सिच्युएशन पाहून आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही या ठिकाणी गोळा झालेलो आहोत. आता ऑफिस बंद व्हायची वेळ झाली, त्यामुळे सगळे बंद, 6:30ला सगळे लोक ऑफिस मधून बाहेर पडतात. पण आम्ही इथं जे जमलेलो आहोत त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी, आणि उद्या शनिवार आहे, परवा मग रविवार आहे, अशा याच्यामध्ये आम्हाला हे कुठले आंदोलन किंवा काय करता येणार नव्हतं. म्हणून मग आज आम्ही तातडीने इथं जमलेलो आहोत, आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे की तो आयुक्तांना आम्ही सांगतोय, महापौरांना सांगतोय, प्रशासनाला सांगतोय, जर अशा स्वरूपाचे भ्याड हल्ले होत असतील तर कामगार कर्मचारी ज्या विभागामध्ये किंवा ज्या झोनमध्ये ज्या ठिकाणी असे हल्ले घडतील त्या ठिकाणी सफाई कामगारासह पाणी पुरवठा असेल, सगळ्यात नागरी सुविधा ज्या आपण पुरवल्या जातात ती कुठलीही सुविधा त्या भागामध्ये पुरवली जाणार नाही. आणि जर त्यांना हव्या असतील तर तिथले नगरसेवक असतील किंवा आयुक्त आणि महापौर यांनी स्वतः तिथं जाऊन त्यांची नागरी सुविधा त्यांना द्याव्यात. कारण त्यांना कामगारांच्या कशाची जर देणं घेणं नसेल, कामगारावर जीव घेणं हल्ला होत असेल, तर आम्ही उद्यापासून जर तसं काही झालं नाही आणि त्याच्यावर जर काही कारवाई झाली नाही तर सोमवारपासून बेमुदत बंद आम्ही महापालिका ठेवणार आहोत. आताच घोषणा जाहीर करतोय की अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियनचा सरचिटणीस म्हणून, की जर असे हल्ले आणि त्याच्यावर कार्यवाही होत नसेल, पोलीस यंत्रणा जर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतील, जाणीवपूर्वक प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर महानगरपालिकेतील सर्व कामगार कर्मचारी येत्या सोमवारपासून बेमुदत बंद त्याच्यामध्ये आम्ही सामील होऊ. आणि मग पालिकेच्या सर्व सुविधा त्या भागात तर उद्यापासून आम्ही कामगारच पाठवणार नाहीत, पण जर हल्ले होत असतील तर आम्ही बेमुदत बंद अशा स्वरूपाची पालिकेमध्ये कुठल्याही नागरी सुविधा कामगार कर्मचारी देणार नाहीत. एकूणच आमचे 20-25 कोटीची थकीत देणी पालिकेत कर्मचाऱ्यांची थकलेली, ते थकीत देणी थकलेले असताना सुद्धा 5व्या वेतन आयोगाचा फरक असेल, 6व्याचा फरक असेल, कालबद्ध पदोन्नतीचा फरक असेल, कोर्टाच्या निर्णयांच्या निकालाची अंमलबजावणी, हे सगळं आम्ही सहन करून कामं करतो. आणि अशा अवस्थेमध्ये जर आम्हाला हॅमरिंग होत असेल, मारहाण केली जात असेल, तर कुठल्याही कामगाराची मानसिकता यापुढे काम करण्याची राहणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि ज्यांनी कुणी त्याच्यावर हल्ला केलाय, कर्मचाऱ्यावर हल्ला केलाय, त्याचा या अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने जाहीर निषेध करतो. एवढंच बोलून मी थांबतो. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.